नमस्कार, मी वैष्णवी कदम. बिझनेस टॉक मराठी या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत एक्सपिरियन्स आणि विजनरी लीडर, डेक्कन रेस सोलारचे डायरेक्टर मिस्टर मनोज पाटील सर. मनोज पाटील सर म्हणजे ऊर्जेचा, सर्जनशीलतेचा आणि प्रेरणेचा सुंदर संगम. 2003 पासून UPS इन्व्हर्टर आणि स्टॅबिलायझरची जर्नी सुरू करून त्यांनी सोलार सेक्टरमध्ये मोठे योगदान दिले आहे. सोलार सेक्टरमध्ये कार्यरत राहून शाश्वतीची दिशा दाखवणारे आणि त्याचबरोबर कला, प्रवास, सायकलिंग, लेखन, संगीत रचना या आवडीमधून जीवन अधिक रंगतदार बनवणारे व्यक्तिमत्व म्हणजे मनोज पाटील सर. इव्हेंट अँकरिंगपासून ब्लॉग लेखनापर्यंत मनोज पाटील प्रत्येक मंचावर आपल्या उत्साहाने आणि विचारांनी प्रेक्षकांना जोडतात. ऊर्जा, अभिव्यक्ती आणि प्रेरणा याचा उत्तम संगम म्हणजे मनोज पाटील सर. चला तर मग भेटूया आज सरांना. नमस्कार. नमस्कार मॅडम. बिझनेस टॉक मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे. धन्यवाद. सर, तुमच्याबद्दल काय सांगाल? माझं नाव मनोज विजय पाटील. मी मुळात राहणारा पुण्याचा, जन्मही पुण्याचा आहे. माझं मूळ गाव सांगली आहे. सांगलीमध्ये तासगाव तालुक्यामध्ये येळावी हे गाव माझं मूळ, पण माझा जन्म पुण्यातला आहे. माझं शिक्षण हे माझं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग झालेलं आहे, डिप्लोमा इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स. त्याच्यानंतर मी DBM, DMM आणि MMS केलेलं आहे पुण्यामधून. आणि ऑफिस माझं पुण्यामध्ये आहे. माझं दुसरं ऑफिस मुंबईमध्ये आहे आणि आता येऊ घातलेलं ऑफिस जे आहे ते सांगलीमध्ये आहे, जेणेकरून पश्चिम महाराष्ट्र पूर्णपणे कव्हर होईल, मुंबई कव्हर होऊन जाईल. आमची सेवा जी आहे ती आणि आमचे प्रोजेक्ट जे आहेत ते ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आहेत. कंपनीचं नाव आमच्या डेक्कन रेस सोलार अँड एनर्जी प्रोजेक्ट्स LLP आहे. मुळात डेक्कन रेज हे नावच खूप इंटरेस्टिंग आहे. डेक्कन म्हणजे दक्षिण आणि रेज म्हणजे किरण, दक्षिणेकडून पडणारी किरण म्हणजे सोलार, ज्याला इन्क्लिनेशन अँगल असतो, तेच आमचं नाव आहे. त्या कॉन्सेप्टला धरूनच आमच्या कंपनीचं नाव आम्ही डेक्कन रेस ठेवलेलं आहे. कंपनी जी आहे ती 2003ला एस्टॅब्लिश झाली. आमच्या कंपनीचं बेसिकली ग्राहक जे आहेत ते 15,000पेक्षा जास्त आहेत आणि प्रोडक्ट्स लेवलला आम्ही इनिशियली काम केलं, त्यानंतर प्रोजेक्ट लेवलला आहे. आमचे 1500पेक्षा जास्त प्रोजेक्ट झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये, ज्याच्यामध्ये आम्ही इंडस्ट्रीयल, कमर्शियल, रेसिडेन्शियल आणि फार्मिंग लेवलचे पण प्रोजेक्ट्स केलेले आहेत. ज्याच्यामध्ये आता ESS पण आपण करतोय. अशा पद्धतीचं एक छोटंसं आमच्या कंपनीचा पोर्टफोलिओ आहे. गेली 4 वर्ष कंटिन्युअस आम्हाला अवॉर्ड ऑफ द कंपनी म्हणून अवॉर्ड मिळतोय वेगवेगळ्या संस्थांकडून आणि बऱ्याच पद्धतीने नावाजलं जात आहे. ग्राहक सेवा हा आमचा मूळ मुद्दा आहे, मोठा USP आहे आणि ज्याच्यामुळे आमची ही गहुडदौड जी आहे विनासायच चालू आहे. सर, तुमची सुरुवात 2003 पासून UPS स्टॅबिलायझर आणि इन्व्हर्टरमध्ये झाली. त्यानंतर तुम्ही सोलार सेक्टरमध्ये आला. तर हे ट्रान्झॅक्शन कसं झालं? मुळात 2003 त्याच्या आधीपासून महाराष्ट्रामध्ये लोड शेडिंगचा खूप मोठा प्रॉब्लेम होता. तेव्हा त्यावेळेस मार्केटची म्हणजे गरज होती ती विनासायस विद्युत पुरवठा सगळ्यांना मिळण्याची. त्याच्यामुळे मी तेव्हा इन्व्हर्टर्स आणि UPSच्या बिझनेसमध्ये होतो. तसंच तेव्हा पॉवर फ्लक्च्युएशन्स खूप असायचं. तेव्हा आम्ही कंट्रोल व्होल्टेज स्टॅबिलायझर्स हे बऱ्याच इंडस्ट्रीज, हॉस्टेल्स अशा ठिकाणी प्रोव्हाइड करायचो, जेणेकरून तुम्हाला जी पॉवर मिळायची ती स्टेबल मिळायची आणि पुढच्या विद्युत उपकरणांना त्याचा कुठल्याही पद्धतीचा त्रास होत नव्हता. अशा पद्धतीने सुरुवात झाली आणि बॅकअप सोल्युशन्स जे देत होते त्याच्यामुळे कंटिन्युअस तुम्हाला वीज मिळत होती आणि त्याच्यामुळे लोड शेडिंग हा विषयापासून बऱ्याच जणांची मुक्तता होत होती आणि सुरुवात तशीच झाली. बराच कालावधी तो होता आणि जसं जसं काळ निघत गेला तसं लोड शेडिंग बऱ्यापैकी कमी होत आलं आणि त्या दरम्यान आम्ही काही ठिकाणी फार्म हाऊसेस, काही हॉटेल्सला जे रिमोट प्लेसेसला होते किंवा काही जंगलांमधलेही प्रोजेक्ट केले, तिथे आम्ही तिथं पॉवरही नसायचं, म्हणजे विद्युत पुरवठा नसायचा. त्यावेळेस आम्ही सोलर बॅटरी ग्रीड असं सोलरची सिस्टम दिली त्यांना. तिथं ग्रीड नसायची पण बॅटरीवर आणि सोलरवर ते चार्ज होऊन बॅटरी चार्ज व्हायची आणि तो तुम्हाला विद्युत पुरवठा तुमच्या घरामध्ये मिळायचा आणि तिथं त्यांची ती सोय व्हायची, म्हणजे कंटिन्युअस त्यांना विद्युत पुरवठा व्हायचा. अशा पद्धतीने ती सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर मग पुढचा प्रवास सुरू झाला आमचा. नेट मेंटेनिंग सुरू झाल्यानंतर काही चॅलेंजेस आले, मग ते तुम्ही कसे ओव्हरकम केले?
मुळात सोलरमध्ये पहिल्यापासूनच आम्ही होतो आणि पण तो बॅटरी रिलेटेड सोलर होतो, त्याला ऑफ ग्रीड सोलर म्हणतात. त्याच्यानंतर 2016च्या दरम्यान नेट मीटरिंग प्रणाली ती गव्हर्नमेंटनी महावितरणनी लागू केली आणि त्यावेळेस सगळ्यांना सगळंच नवखं होतं. आमचा पूर्वार्ध खूप चांगला होता. बेसिकली आम्ही याच एनर्जी सेक्टरमध्ये पूर्वीपासून काम करायचो, त्याच्यामुळे आम्हाला बेस आणि नॉलेज भरपूर होतं. आणि त्या दरम्यान काय झालं की नेट मीटरिंग आल्यामुळे फक्त फीडिंग जे होतं म्हणजे पॉवर जनरेशन सोलर पासून व्हायचं आणि ते बेसिकली पुढे कंटिन्युअस सप्लाय द्यायला लागायचं त्याचा. तर त्याच्यामध्ये चॅलेंजेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिस्टम्स उपलब्धता म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी लागतात त्याला पॅनल्स होते, इन्व्हर्टर्स होते, केबल्स होते किंवा फॅब्रिकेशन्स होते, ते सगळ्यांनाच नवीन होते. बऱ्याच ठिकाणी आम्हाला जे आमचे पुरवठादार होते म्हणजे फॅब्रिकेटर्स असो, इलेक्ट्रिशियन्स असो किंवा आमची स्वतःची टीम असो, त्यांना पण आम्हाला शिकवायला लागायचं बऱ्याच गोष्टी. आता थोडं बेस असल्यामुळे आम्हाला त्या गोष्टींची माहिती होती. तसंच नेट मिटरिंग करताना MSCDCL म्हणजे महावितरणचे जे सबस्टेशन्स होते, सब डिव्हिजन्स होते, त्याचे सेक्शन ऑफिसेस होते, तिथले जे ऑफिसर्स होते किंवा लाईन स्टाफ होता, त्यांनाही त्या बाबतीत ते अनभिज्ञ होते. त्यांनाही त्या गोष्टीची माहिती नसायची, त्यांना ट्रेनिंग नव्हते तेव्हा, कारण सगळ्यांनाच नवीन होती गोष्ट. टेक्निकली बॅकग्राऊंड सगळ्यांनाच होतं, पण ते कसं अंमलात आणायचं ते त्यांना माहीत नव्हतं. त्या केसमध्ये आम्ही अगदी सेक्शन ऑफिसेस पासून, सब डिव्हिजन्स पासून, डिव्हिजन्समध्ये सुद्धा या गोष्टीचं बऱ्यापैकी प्रबोधन केलं. त्यांना आमच्याकडून ट्रेनिंग्स दिले, आम्ही बरंच ट्रॅव्हल केलं त्याच्यामध्ये आणि त्या लोकांना, त्या अधिकाऱ्यांना, लाईन स्टाफ्सला, त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा त्याची आम्ही पूर्णपणे नॉलेज आणि ट्रेनिंग दिलं. त्याच्यानंतर बराच कालावधीमध्ये त्याचं बऱ्यापैकी प्रबोधन होऊन ती गोष्ट मग थोडी सुरळीत झाली याच्यामध्ये. आणि अशा पद्धतीत हीच चॅलेंजेस खूप होती. पूर्वी नेट मीटिंगसाठी 8 महिने 9 महिने लागायचे आणि तो काळ खूप जास्त होता. तेव्हा मटेरियल जे असतं सोलरचं मटेरियल ते पण महाग असायचं, बराच लोड यायचा आमच्यावर, फायनान्शियल प्रेशर यायचं, म्हणजे आर्थिक गोष्टी खूप कोलमडायच्या त्याच्यामध्ये आणि ग्राहकाला ती गोष्ट 2-3 महिन्यामध्ये जास्तीत जास्त कव्हर करून लागायची, पण वेळ लागायचा या बाकीच्या गोष्टींमध्ये. त्याच्यामुळे बरंच मानसिक दबाव पण होता आमच्यावर आणि थोडं एखादी गोष्ट काही पर्टिक्युलर कालावधीमध्ये पूर्ण केली तर तिला काहीतरी अर्थ राहतो, अदरवाईज ते थोडंसं एक्सटेंड झालं की आपलाही मूड जातो आणि ग्राहकाला सुद्धा त्या लेवलचं समाधान मिळतं. पहिल्यांदा बिझनेस किंवा ही गोष्ट सुरू होताना ते तसं झालं बऱ्यापैकी, पण नंतर ते बऱ्यापैकी स्ट्रीमलाईन झालं. गेली सलग 4 वर्ष सोलार EPC कंपनी ऑफ द इयर घेत आहे. येस, सलग 4 वर्ष करणं हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे. तर या मागचं सिक्रेट काय आहे? खरं तर थोडंसं ते पहिल्यापासून एखाद्या गोष्टीला चांगल्या पद्धतीनं करायचं हा मूळ स्वभाव. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी जी टीम आहे ती माझ्या स्वभावाला सुसंगत आहे. आणि सगळ्या गोष्ट आम्ही SOP, काही गोष्टींची SOP केलेली, त्या गोष्टी आम्ही कटाक्षानं पाळतो. म्हणजे एखादी गोष्ट व्यवस्थित झाली जरी नाही तर ती गोष्ट आम्ही परत करतो. पहिली गोष्ट म्हणजे वर्कमनशिप. त्याच्यामुळे वर्कमनशिपमुळे आणि वेळेत गोष्टी केल्यामुळे आम्हाला ग्राहकांचा प्रतिसाद, येणाऱ्या एन्क्वायरीज ही शिकार आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे साचेबद्ध काम केल्यामुळे आणि बऱ्यापैकी नाव झाल्यामुळे लोकांचा कल आमच्या कंपनीकडे खूप आहे आणि त्याच्यामुळे थोडं बिझनेस स्ट्रक्चर केलं. त्याच्यामुळे आमचे प्रोजेक्ट्स खूप कमी कालावधीमध्ये होतात आता आणि त्याच्यामुळे कमी कालावधीमध्ये केल्यामुळे बिझनेस जसं आपण क्वांटिटी म्हणतो तसं क्वालिटी होतं आणि वर्षभरात आमचे प्रोजेक्ट्सही खूप होतात. आणि एक पर्टिक्युलर क्वालिटीमध्ये आम्ही स्वतःची क्वालिटी या शब्दापेक्षा मी स्टँडर्ड्समध्ये आम्ही स्वतःचे स्टँडर्ड्स जपण्यावर भर देतो. स्वतःचे स्टँडर्ड्स असतात ते टिक केले की तो कम्प्लीट पूर्ण प्रोजेक्ट होतो, ग्राहकाला समाधान मिळतं आणि आम्हालाही समाधान मिळतं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी केल्यामुळे ओव्हरऑल आमच्या प्रोजेक्टची क्वालिटी जी आहे, परफॉर्मन्सेस जे आहेत ते खूप चांगले आहेत आणि त्याच्यामुळे बेसिकली ह्या गोष्टी नोटिंग कुठेतरी केल्या जातात आणि लोक ॲप्रिशिएट करतात आणि कदाचित त्याच्यामुळेच आम्हाला हे पुरस्कार मिळतात.
बरोबर. आणि ह्या सगळ्या गोष्टी खरंच खूप महत्त्वाच्या आहे. म्हणजे एखाद्या कंपनीने सलग 4 वर्ष किंवा अजूनही पुढे कितीतरी वर्ष तुम्ही असे अवॉर्ड्स घ्याल. थँक्यू. पण ह्याला कारण आपली टीम किंवा आपली सिस्टम ह्या सगळ्या गोष्टी खूप कंपनीमध्ये महत्त्वाच्या असतात. खरं. आपली कंपनी किंवा आपल्या सिस्टम किंवा आपण सेट केलेल्या SOPs कशा काम करतायत किंवा कशा काम करायला पाहिजे ह्या गोष्टी जेव्हा आपण यांना खूप महत्त्व देतो तेव्हा त्या अवॉर्ड्स हे असे सर्कलमध्ये सुरू राहतात. आणि असेच अवॉर्ड्स तुम्हाला कायम मिळत राहू. धन्यवाद. धन्यवाद सर. 1500 पेक्षा जास्त पॉवर प्लांट इन्स्टॉल केल्यानंतर रेसिडेंटल, कमर्शियल किंवा इंडस्ट्रीयलमध्ये कशामध्ये तुम्हाला जास्त ग्रोथ दिसते? कुठला सेगमेंट तुम्हाला जास्त ग्रोथ वाटते? खरं तर आता थोडं ते बायफर्गेट करणं चुकीचं आहे किंवा शक्य नाहीये. प्रत्येक सेक्टरला ही विजेची, एनर्जीची गरज आहे. तर प्रत्येक सेक्टर तेवढंच पोटेन्शियल आहे. आता फक्त एकच आहे की कोण कुठल्या सेक्टरमध्ये काम करतंय, कुठल्या डोमेनमध्ये काम करतं एवढाच फरक आहे. काही EPC कंपनीज रेसिडेन्शियल करतात, काही कमर्शियल करतात, काही इंडस्ट्रियल करतात. आमचा थोडा अनुभव गाठीशी असल्यामुळे आम्ही तिन्ही सेक्टर्समध्ये काम करतो. आणि इंडस्ट्रीयलचा आमचा अनुभव खूप चांगला आहे. इंडस्ट्रीयलचा चांगला आहे, कमर्शियलचा चांगला आहे आणि रेसिडेन्शियलचा तर खूपच चांगला आहे. त्याच्यामुळे तसं थोडं बायफर्गेट करणं चुकीचं आहे, कारण हे जे आहे ते सगळ्यांसाठीच आहे. गव्हर्नमेंट पॉलिसीजचा कसा इफेक्ट होतो सोलारवर? गव्हर्नमेंट पॉलिसीजचा फार इफेक्ट म्हणण्याचा परिणाम होतो. आणि अगदी पहिल्या दिवशीपासून त्या गोष्टी फार गरजेच्या आहेत, कारण बेसिकली सोलार बिझनेस हा जो आहे तो टोटल गव्हर्नमेंट पॉलिसी ड्रिव्हन आहे. आमच्यासारख्या कंपनीज, EPC कंपनीज असतील, काही कन्सल्टिंग कंपनीज असतील, आम्ही फक्त प्रोजेक्ट जो आहे तो लावू शकतो, त्याला सेवा देऊ शकतो, त्याचा पुरवठा देऊ शकतो, त्याचे AMCs करू शकतो. पण लावताना त्यांना ग्राहकाला जो परतावा मिळणं आहे तो फक्त तो गव्हर्नमेंटच्या पॉलिसीजवर डिपेंड आहे किंवा महावितरणच्या पॉलिसीजवर आहे. आणि त्या पॉलिसीज खूप फ्लक्च्युएट होतात. एक पॉलिसी कंटिन्युअस 5 वर्ष 6 वर्षाची चाललेलीच नाही. प्रत्येक वर्षी त्याच्यामध्ये नवीन नवीन नियमांमध्ये चेंज होतात, अमेंडमेंट्स होतात. बऱ्याच वेळा ग्राहकाचं हित जपलं जातं, काही बऱ्याच वेळा ग्राहकाचं त्याच्यामध्ये प्रचंड नुकसान होतं. त्याच्यामुळे खरं तर पॉलिसी ही गोष्ट आमच्या बिझनेसला खूप उपयोगाला जशी आहे तशी आम्हाला हानिकारक पण खूप आहे. सोलार वेंडर निवडताना कोणती काळजी घ्यावी? किंवा खूप चांगला प्रश्न आहे मॅडम हा. सोलर वेंडर निवडताना कोणती काळजी घ्यावी तर ग्राहकांसाठी ही गोष्ट फार महत्वाची. आता काय झालंय, सोलर कंपनीचं पीक उगवल्यासारखं झालेलं आहे. सगळेजण सोलर व्यवसायात शिरलेले, म्हणजे अगदी सगळ्यांनी शिरावंही त्याच्याबद्दल. पण काही गोष्टी ज्या आहेत त्या फार महत्वाच्या त्याच्यामध्ये. त्या म्हणजे तुम्ही कुठल्या कंपनीबरोबर काम करताय, तुम्ही जी कंपनी तुम्ही निवडताय ती किती वर्षांपासून त्या क्षेत्रामध्ये काम करते, त्याचा ओव्हरऑल रिव्ह्यू कसा आहे, त्यांनी प्रोजेक्ट कुठले केलेले आहेत, त्यांची स्वतःची वैयक्तिक क्रेडिबिलिटी काय आहे, त्यांनी जे प्रोजेक्ट केलेले आहेत मुळात ते प्रोजेक्टला तुम्ही जेव्हा ग्राहक म्हणून बघता, तुम्हाला एखादा वेंडर निवडायचा तेव्हा हा प्रोजेक्ट आहे, हा प्रोडक्ट नाहीये. की तुम्ही फोन केलात, अमेझॉनला फोन केलात किंवा कुठल्या ऑनलाईन पोर्टलला फोन केलात, तुम्हाला ॲपल टू ॲपल कम्पॅरिझन प्रोडक्टमध्ये होतं, प्रोजेक्टमध्ये होत नाही. त्यावेळेस तुम्हाला कंपल्सरी त्यांनी केलेले प्रोजेक्ट्स किंवा तुम्हाला जे वेंडर्स निवडायचे आहेत त्यांच्या प्रोजेक्ट्सला भेट देणं आणि त्या कामाची क्वालिटी, तो प्रोजेक्ट किती वर्षांपासून लागला आहे त्याचा मुळात त्याचा परफॉर्मन्स तुम्हाला विचारता आला पाहिजे, बघता आला पाहिजे, कारण सगळं ऑनलाईन उपलब्ध आहे. तर त्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या. तर ते बरीच लोक इथं चुकतात. रेफरन्सेसमध्ये काम देतात किंवा वेंडर निवडताना काही काळजी घेत नाही, नंतर अडचणीत येतात ती लोक. आणि नंतर ती अडचणीत आलेली लोक परत आम्हाला अप्रोच करतात, मग परत आम्हाला त्यांना सेवा उपलब्ध करून द्यावी लागते. त्याच्यामुळं ही गोष्ट फार महत्वाची आहे. ह्या ज्या गोष्टी मी 5-6 गोष्टी सांगितल्यात त्या अत्यंत गरजेच्या आहेत. बरोबर. वेंडर निवडताना ही काळजी घेतली तर पुढे येणारे प्रॉब्लेम्स तुम्ही टाळू शकता. अगदी अगदी अगदी. तुम्ही फक्त सोलार प्रोजेक्ट इन्स्टॉल करत नाही तर कस्टमर राईट्ससाठी प्रोटेस्ट पण करता. एका EPC कंपनीने असं कस्टमर ॲडव्होकेसी करणं हे फार मोठी गोष्ट आहे. मग यामागचं फिलॉसॉफी काय आहे? मॅडम, बराच काळ या व्यवसायामध्ये आहे. खरं
या व्यवसायाला आता सुगीचे दिवस आलेले आहेत. हा व्यवसाय प्रत्येक उद्योजकाने करावा, नवीन नवीन तरुणांनी करावा असं मला वाटतं. महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये असं आहे की जी लोक नवीन आहेत, ज्या लोकांना पॉलिसीज माहीत नाही, ज्यांना काही नवीन नियम माहीत नाहीत, त्यांना मुळात आम्ही या गोष्टीची जाणीव करून देतो, या गोष्टींची माहिती देतो. राहिला प्रश्न ॲडव्होकेसीचा म्हणत असाल तर ते थोडेसे गमतीदार गोष्टी असतात. कारण आम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पॉलिसीज ड्रिव्हन बिझनेस असल्यामुळे बऱ्याच गोष्टी पुढून येणाऱ्या गव्हर्नमेंटकडून येणाऱ्या किंवा महावितरणकडून येणाऱ्या गोष्टी ज्या असतात त्या प्रत्येक वेळेस तुमच्या फेवरमध्ये किंवा ग्राहकाच्या फेवरमध्ये असतील याची शाश्वती नसते. पण जेव्हा वाटतं की इथं काहीतरी चुकतंय, इथं काहीतरी ग्राहकावर अन्याय होतोय, तर तो विषय आजकाल मला माहीत नाही, लोक किंवा कंपनीज बोलत नाहीत, पण कुणीतरी त्याच्या विरुद्ध बोललं पाहिजे किंवा तो प्रश्न रिझॉल्व्ह करण्यापेक्षा साठी थोडा प्रयत्न केला पाहिजे. तोच आम्ही करतो. आणि मुळात कंपन्यांना आमच्यासारख्या EPC कंपनीचा त्याचा फायदा व्हावा त्यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न असतो. आणि काय होतं याच्यामुळे, हे नाही बोललं किंवा हे मांडलं नाही, हा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह नाही केला ना, तर ज्या छोट्या कंपनीज आहेत, जे छोटे वेंडर्स आहेत, जे तग धरू शकत नाहीत, मग तिथं त्यांच्या ग्राहकांबरोबर त्यांचे काहीतरी हितसंबंध बिघडतात. ग्राहक त्यांना पैसे देत नाहीत किंवा यांच्याकडून चुकीची कामं होतात, यांच्याकडून चुकीच्या कमिटमेंट्स जातात. ते होऊ नये म्हणून बेसिकली त्यांना अवेअरनेस किंवा काही गोष्टी त्यांच्या पाठीशी असाव्यात यासाठी एक सोशल कॉज म्हणून आम्ही ते स्टेप घेतो. माझ्या सौभाग्यवती आहेत स्मिता पाटील, त्याही बेसिकली माझ्या को फाउंडर आहेत कंपनीच्या. आम्ही बरोबरच काम करतो आणि त्या पद्धतीने हिरिरीनं काम करून आम्ही ती गोष्ट अगदी 100% सॉल्व्ह नसेल पण ती थोडी मिनिमाइज शिथिल करायचा प्रयत्न करतो. सूर्यमित्र स्कीम अंतर्गत तुम्ही शेकडो विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देत आहात, तर त्याच्याबद्दल काय सांगाल सर? मुळात गव्हर्नमेंटची स्किल डेव्हलपमेंट ही जी मिनिस्ट्री आहे त्यांच्या अंतर्गत सूर्यमित्र हे एक ट्रेनिंग सेशन विद्यार्थ्यांसाठी, शक्यतो गरजूंसाठी, जे नवउद्योजक आहेत त्यांच्यासाठी, 10वी 12वी ITI झालेल्या अशा मुलांसाठी, त्या बरीच मुलं शहरातली, निमशहरातली किंवा ग्रामीण भागातूनही येतात तिथे. त्या मुलांना शिकवण्यासाठी बेसिकली फॅकल्टी म्हणजे जे ऍक्च्युअली इंडस्ट्रीमध्ये काम करतात त्या फॅकल्टी जनरली अवेलेबल नसतात. लर्निंग होतं त्याचं, पण एक प्रॅक्टिकल अनुभव असणाऱ्या व्यक्तींची तिथं गरज असते. तर आम्ही बऱ्याच ठिकाणी त्या ट्रेनिंग्सला जातो, त्या मुलांना ग्रूम करण्याचं काम करतो, त्यांना प्रॅक्टिकली गोष्टी सांगतो, त्यांना आमच्या प्लांटवर बोलवतो, आमच्या प्लांटवर त्यांना ट्रेनिंग पण देतो आणि त्याच्यामधून ती घडतात. आता आम्ही जवळजवळ 6-7 बॅचेस केलेले आहेत त्या. आणि म्हणजे तो एक सोशल कॉज आहे, नोबल कॉज आहे. त्याचा कुठलीही फी आम्ही आकारत नाही. आम्ही ट्रेनिंग्स देतो त्यांना आणि त्याच्यामधून आता अशी अवस्था आहे की ती मुलंही व्यवसायामध्ये आलेली आहेत आणि खूप उत्तम पद्धतीने काम करतात. कुठल्याही गोष्टीचं काम आधी तुम्ही शिकलात, त्याचं पूर्ण ज्ञान घेतलं, तुम्ही शिक्षण घेतलं आणि त्याचं जेव्हा अनुभव घेता आणि जेव्हा तुम्ही स्वतः वैयक्तिक व्यवसायात उतरतात तेव्हा मात्र तुमच्या तलवारीला चांगली धार येते. मला माझ्याबद्दल जेव्हा मी जेवढा नौखा होतो बिझनेसमध्ये, मला खूप हातपाय मारायला लागले, पण ती गोष्ट पुढच्याला थोडी सिम्प्लिफाईड करता यावी यासाठी हा प्रयत्न आहे आणि हा कुठंतरी सफल होताना दिसतोय मॅडम. आणि नवनवीन मुलांनी याच्यामध्ये या क्षेत्रात यावं, कारण हे क्षेत्र खूप वास्ट आहे. एनर्जी इज नायदर बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉइड, हे जसं म्हटलं जातं तसं शहरातल्या खेड्यातल्या विद्यार्थ्यांनी, मुलांनी, उद्योजकांनी याच्यात यावं आणि जास्तीत जास्त काम याच्यासाठी करावं. कारण याला क्षेत्र जे आहे ते अनलिमिटेड क्षेत्र आहे. इंडस्ट्रीयल, कमर्शियल, रेसिडेन्शियल, हॉटेल्स, फार्मिंग मध्ये आहे. आता अशी अवस्था की महाराष्ट्रामध्ये साधारण 3-3.5 हजार सोलर उद्योजक आहेत. महाराष्ट्राची पॉप्युलेशन डेन्सिटी कन्सिडर करता महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 10 ते 12 लाख जेव्हा कंपनीज होतील, सोलर उद्योजक होतील, तेव्हा कुठे महाराष्ट्रामध्ये घर घर सोलार, हर घर सोलार ही मुळात संकल्पना साकारताना आपल्याला दिसेल. तर त्यासाठी लोकांनी फक्त येताना एकच काळजी घ्यायची की पूर्णपणे ते शिकून, कारण हा एनर्जीचा व्यवसाय आहे, विद्युत म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा विषय आहे, त्याच्यामुळे काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी पारंगत होऊन
मग या क्षेत्रामध्ये उतरण्याची खूप गरज आहे, कारण प्रत्येक शेतात गरज आहे. आता सरकारने मागेल त्याला शेती पंप ही योजना काढलेली आहे. तर असं काहीच नाही, एका गावात एक कंपनी ही असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे एकाने एक गाव जरी केटर केलं तरी म्हणजे हा शाश्वत बिझनेस आहे. सूर्य उगवणार तो उगवणारच आहे, मावळणार तो मावळणारच आहे. एकदा तुम्ही प्लांट लावला तर त्याच्यामधून होणारी वीज निर्मिती ही शाश्वत आहे. हा भले कालानुरूपे किंवा हवामानामध्ये बदल होऊन थोडाफार फरक पडतो, पण ती शाश्वत आहे. त्याच्यामुळे या शाश्वतीवर म्हणजे हे निसर्गाने दिलेले वरदान आहे आणि याचं कुठंतरी फलद्रूप आपल्याला अनुभूती यावी यासाठी प्रत्येकानं मॅक्सिमम लोकांनी याच्यामध्ये येणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि हा इंटरेस्टिंग सेक्टर आहे. याच्यामधून हे नुसतं सौर उद्योग जो क्षेत्र आहे ते नुसतं सोलार नेट मीटरिंग याच्यापुरतं मर्यादित नाहीये. तर आता याच्यापुढे ESS पण आलेलं आहे. ESS म्हणजे एनर्जी स्टोरेज सिस्टम आलेली आहे, ज्याच्यामध्ये विद्युत पुरवठा आपण बॅटरीमध्ये स्टोअर करून दिवस रात्र त्याचा उपयोग करू शकतो. जो ESS जे आहे ते आपण सोलरवर होऊ शकतं सगळं टोटली. याच्यानंतर ग्रीन हायड्रोजन आहे, त्याच्यानंतर नंतर हायड्रो पॉवर आहे, विंड पॉवर आहे. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणि नवीन नवीन इन्व्हेन्शन दररोज होत आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट एखादी लावली म्हणजे इन्स्टॉल केली, त्याचा परफॉर्मन्स आला तर पुढच्या महिन्यात आणखी नवीन काहीतरी आलेलं असतं. त्याच्यामुळे माणूस आमच्या सेक्टर मधला माणूस हा ऑलरेडी एनर्जाइज्ड असतो, कंटिन्युअसली चार्ज असतो, स्वतःच चार्ज असतो. त्याच्यामुळे पुढं त्याला देताना तेवढीच एनर्जीने बोलावं लागतं आणि पुढचं काम करावं लागतं. त्याच्यामुळे आणि नवीन आता नवीन इंटरनॅशनल इंडेक्स आलेला आहे, ज्याच्यामध्ये शाश्वत जे आहे AI, आपण याच्यामध्ये AI सॉफ्टवेअर आणि सेकंड नंबर आणि थर्ड नंबरला एनर्जीच आहे. त्याच्यामुळे बाकीचे सेक्टर्सला क्रॉस करून एनर्जी 2 नंबरला आलेला आहे. त्याच्यामुळे याला प्रचंड वाव आहे. त्याच्या माझं पण हेच म्हणणं की प्रत्येकाने या क्षेत्रात यावं, चांगलं काम करावं, कारण हे निसर्गाला तर परत आपण देणं लागतो. पोल्युशन कमी करतो, कार्बन फुटप्रिंट्स याच्यामध्ये त्याचा फायदा होतो बेसिकली, आणि दररोजच्या विजेची बचत आणि ग्राहकाचा प्रचंड याच्यामध्ये फायदा होतो. या गोष्टी गरजेच्या आहे. सोलारमुळे आणि आपल्या देशाला पण एक हातभार लावल्यासारखं होते. खूप मोठं काम आहे खरं तर ते. इतके सगळे अवॉर्ड्स मिळाल्यानंतर म्हणजे प्रत्येकाला आपल्याला एक पर्सनल सॅटिस्फॅक्शन कुठेतरी असतं, तर ते काय आहे तुमच्यासाठी? खरं तर अवॉर्ड जो आहे तो मला आनंद होतो की अवॉर्ड्स आम्हाला जे मिळतात ते आमचं टीम एफर्ट आहे. आणि म्हणजे मी बघतो की आमचा स्टाफ, आमची टीम लिटरली फॅब्रिकेटर पासून, इलेक्ट्रिशियन पासून किंवा इन्स्टॉलेशन करणाऱ्या टीम पासून सगळेजण 43, 44, 45 डिग्रीच्या टेम्परेचरमध्ये उन्हाळ्यामध्ये काम करतात. आणि खरं तर ते त्यांचे श्रेय, तो अवॉर्ड मिळणं हे खरं वेगळी जरी गोष्ट असली तरी ते त्यांचं श्रेय हा आम्ही नेहमी त्यांनाच डेडिकेट केला जातो. आणि याच्यामधून एक आहे की प्रत्येकाला प्रेरणा मिळते आणि त्या प्रेरणेचं स्वरूप जे आहे ते अवॉर्ड आहे. आणि ऍक्च्युली प्रत्येक जण या प्रेरणेमध्ये दडलेला आहे आमच्या टीम मधलं. आणि छान तर वाटतंच, पण याचं कुठं तर पाठबळ आम्ही आमच्या टीमलाही देतो आणि कस्टमरला पण देतो, कारण कस्टमरच्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही. कस्टमरनी जो विश्वास आमच्यावर टाकलेला असतो त्या विश्वासाला कुठेतरी आम्ही पात्र राहतो, याचा एक आनंद वेगळा असतो. आणि जेव्हा प्रोजेक्ट लावतो आणि त्याच्यामध्ये वीज निर्मिती होते दर महिन्याला, आणि त्याच्यानंतर जे बिल येतं आणि जे बिल अगदी लाखो रुपयांचं बिल जेव्हा 500 रुपये, 800 रुपये, 1000 रुपये याच्यावर येतं, ते जे सेव्हिंग झालेलं असतं कस्टमरचं ते भन्नाट असतात. ते फिलिंग जे आहे ना ते भारी आहे, म्हणजे ते शब्दात नाही सांगतायत. बरोबर. अशी एखादी स्टोरी जी तुम्हाला माहिती आहे? आमचा पुण्यातला सगळ्यात मोठा प्रकल्प जो आहे तो पहिला प्रकल्प जो आहे तो 2016 मध्ये आम्ही कर्वेनगरला बसवला. तो पुण्यातला सगळ्यात पहिला ट्विन सोलर पॉवर प्लांट होता. एका टेरेसवर आमचे नवसह्याद्री सोसायटीमध्ये राहणारे श्री विश्वास हाक्के यांच्या घरी आम्ही प्रोजेक्ट लावलेला होता. तो ट्विन सोलर पॉवर प्लांट होता. तो जेव्हा लावला आम्ही, त्या कालावधीमध्ये थोड्या पॉलिसीज आणि नॉलेजचा अभाव होता. आणि MSCDCL म्हणजे महावितरणकडून पण तेवढा
पूल नव्हता, म्हणजे त्यांच्या त्या लेवलचं सहकार्य, कारण ते पण अनभिज्ञ होते. त्या कालावधीमध्ये त्यांनी जेव्हा प्रोजेक्ट लावला त्या कालावधीमध्ये आम्हाला खूप वेळ लागला प्रोजेक्ट करताना. आम्हाला ऍक्च्युली पहिला प्रोजेक्ट असल्यामुळे आम्हालाही अंदाज नव्हता त्याचं किती जनरेशन होतं, कारण नेट मीटरिंग प्रणालीच मुळात नवीन होती आणि तो दुसरा प्लांट होता. तर तेव्हा जेव्हा तो प्रोजेक्ट चालू झाला 4.5-5 महिन्यानंतर आणि ज्यावेळेस त्यांचं बिल आलं, तो जो आनंद होता ना, तो म्हणजे असं की दुसऱ्या ग्रहावर गेल्यावर जसा आनंद होत असेल एखाद्याला, तसा आनंद झालेला होता की हा आता ही खरी सुरुवात आहे व्यवसायाची. आणि ही सुरुवात जी आहे ती अखेर प्रत्येक कस्टमरला आम्हाला तसाच अनुभव द्यायचा होता. त्याच्यामुळे तो एक आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता आमच्यासाठी की स्टोरेज सिस्टम पासून, पहिल्या स्टोरेज सिस्टम पासून ते आम्ही सोलरमध्ये ऍक्च्युली खरं पाऊल टाकलं आणि ते पूर्णत्वाचा आनंद देत होता आम्हाला. बरोबर. कोणताही प्रोजेक्ट असेल जेव्हा तो अशा तऱ्हेने सक्सेसफुल होतो तेव्हा एक वेगळाच आनंद असतो. खरं खरं. सर, पुढील 5 ते 10 वर्षामध्ये सोलार इंडस्ट्रीमध्ये टेक्नॉलॉजी किंवा पॉलिसी लेवलवरती काही बदल होणार आहेत किंवा होतील, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ट्रान्झिशन किंवा पॉलिसी चेंजेस या तर होतच राहणार आहेत, कारण त्या काही गोष्टी आपल्या हातात नाही. पॉलिसी ड्रिव्हन बिझनेस असल्यामुळे त्याची शाश्वती थोडी कमीच आहे. पण याच्यामध्ये थोडंसं नवीन पॉलिसीज किंवा नवीन स्कीम्स सरकारने काढलेल्या आहेत. आता सध्या सूर्यघर योजना म्हणून काढलेली आहे, तर त्याच्या अंतर्गत प्रत्येक घरामध्ये त्यांनी सोलर लावायचं उद्दिष्ट केलेलं आहे. 1 कोटी घरांचं त्यांनी आता सध्या टार्गेट घेतलेलं आहे आणि त्याचं कामही खूप चांगलं चालू आहे. पण ही स्कीम संपल्यावर काय किंवा पुढे आणखी योजना एक्सटेंड होईल नाही होईल त्या पुढच्या गोष्टी आहेत. पण बिझनेसवर आणि लोकांच्या बिलांवर याचा खूप मोठा परिणाम झालेला आहे. महावितरण किंवा गव्हर्नमेंट याचं खूप चांगलं काम करत आहे, पण पॉलिसीज थोड्या फ्लक्च्युएटिंग असल्यामुळे पुढची शाश्वती देणं थोडं कठीण आहे. आता लाईट बिलं जी होतात, लोकांची जी लाईट बिलं आहेत ती त्याचे स्लॅब्स त्यांनी चेंज करायचं चालू आहे किंवा काही ठिकाणी चेंज झालेले आहेत. त्याच्यामुळे इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये किंवा कमर्शियल सेक्टरमध्ये त्याचा थोडासा विपरीत परिणाम झालेला आहे. तुर्तास घरगुती ग्राहकांसाठी त्याचा काही परिणाम दिसत तर नाहीये, पण काही गोष्टींबद्दल आपण आता काही म्हणजे शाश्वत असं काही नाहीये, तर त्याच्यामुळे तो फरक पडेल त्या पॉलिसीचा. टेक्नॉलॉजीचा म्हणाल तर टेक्नॉलॉजी ही दररोज अपग्रेड होते. याच्यानंतर सोलर सेलची इफिशियन्सी वाढेल, कमी जागेमध्ये जास्त ऊर्जा तयार होईल किंवा जास्त एनर्जी तयार होईल. नवीन टेक्नॉलॉजी चेंजेस तर होतात, त्याच्यामध्ये काही हायब्रिड सिस्टम्स आलेले आहेत. आता त्याच्यामध्ये हायब्रिड आहेत, काही ESS आहेत, एनर्जी स्टोरेज सिस्टम्स आहेत, ज्याच्यामधून तुम्हाला सोलरवरून म्हणजे सौर ऊर्जा निर्मिती करून तुम्ही स्टोरेज, लिथियम आयन बॅटरी सारख्या स्टोरेज सिस्टम्स करून रात्री सुद्धा त्याचा वापर तुम्ही करू शकता त्याच एनर्जीचा. म्हणजे एनर्जी इंडिपेंडंट सिस्टम तुम्ही पूर्णपणे करू शकता की जेणेकरून तुम्ही वितरणवर किंवा डिस्कॉम्सवर फार निर्भर न राहता स्वतःची पॉवर 24 तास स्वतः वापरू शकता. ही सिस्टम मात्र 100% आता येऊ घातलेली आहे किंवा सुरू झालेली आहे. कंपनीज घ्या, इंडस्ट्रियल सेक्टर घ्या, कमर्शियल, हॉटेल, हॉस्टेल्स, घरांमध्ये पण किंवा फार्म हाऊसेस जे आहेत या ठिकाणी पण याचा अगदी वापर सुरू होणार आहे लवकरच. त्याच्यामुळे याच्या पुढची स्टेज ESSची आहे एवढं मी सांगू शकेल, किंवा ग्रीन हायड्रोजनच्या एवढं मी सांगू शकेल. बरोबर. डेक्कन रेज सोलार पुढील काही काळात कुठल्या इन्व्हेन्शनवरती जास्त फोकस करणार आहे, काही डिसाईड आहे? हो मॅडम, आहे. आम्ही याच्यानंतर ESS मध्ये येतोय. ESS ऑलरेडी आमचा अनुभव आहे स्टोरेजचा, तर तोच परत आम्ही रिफ्रेश केलेला आहे. आम्ही ऑलरेडी ESSचे प्रोजेक्ट सुरू केलेले आहेत. नंबर 1 ही एक गोष्ट आहे, एनर्जी स्टोरेज सिस्टम. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डिस्ट्रीब्युशन मध्ये आहे. आम्ही आता डिस्ट्रीब्युशन चॅनल्स मध्ये पण आम्ही काम सुरू केलेलं आहे. तुर्तास पहिलं काम जे आहे ते आम्ही महाराष्ट्रामध्ये करतोय आणि जसं काम वाढेल तसं आम्ही ते पुढे एक्सपांड करतोय. बेसिकली हे याच्यावर आम्ही काम करतोय. परत दुसरी गोष्ट म्हणजे डेक्कन रेज सोलर बद्दल स्पेसिफिकली सांगायला गेलं तर डेक्कन रेज सोलर याच्यानंतर प्रोजेक्ट डिझायनिंग मध्ये पण येत आहे, त्याच्यावर पण काम चालू आहे. लोकांना प्रोजेक्ट डिझाईन करून द्यायचं आहे. आमच्यासारख्या EPC कंपनीज ज्या आहेत त्या थोडं स्कॅटर्ड आहेत किंवा ज्यांच्याकडे सेटअप्स नाही आहेत त्यांना प्रोजेक्ट डिझाईन करून द्यायचा, काही SOPs द्यायच्या,
तो रेडीमेड डेटाशीट त्यांना द्यायचा आणि त्या पद्धतीने त्यांनी काम करावं अशा पद्धतीने करतो. म्हणजे हा आमचा व्यावसायिक अँगल आहे. आणि दुसरा पर्सनल किंवा सोशल अँगल बघायला गेलं तर आम्ही आमच्यासारख्या EPC कंपनीज आहेत, जे नव उद्योजक आहेत किंवा जी नवीन कंपनीज येतात त्यांना आणि ज्यांना या गोष्टींची माहीत नाही त्यांना ट्रेनिंग मात्र प्रोव्हाइड करण्याचा आमचा मानस आहे, जो केलेला आहे आम्ही याच्या आधी आणि आता तो परत कंटिन्युअसली चालू ठेवणार आहोत. महाराष्ट्राला किंवा भारताला एनर्जी इंडिपेंडेंट करायचं असेल तर सोलारचा किती मोठा वाटा आहे सर यात? सोलारचा प्रचंड मोठा वाटा आहे. दिवसेंदिवस म्हणजे अगदी 20 वर्षापूर्वीची जर गोष्ट घेतली तर आपण कुठेच नव्हतो या गोष्टीमध्ये किंवा सोलारचा वापर अत्यंत कमी होता. आता सोलर तुम्हालाही माहिती असेल की कुठल्या रोडनी चाललो आपण, एखादी बिल्डिंग बघितली तर आपल्याला इंडस्ट्रीयल शेडवर किंवा कमर्शियल बिल्डिंगवर किंवा घरांवर सोलर बघायला मिळतं. हे जे आहेत तो बेसिकली विचार आहे आणि गव्हर्नमेंटनी पण याला खूप सबसिडीच्या स्वरूपात मदत करायचं ठरवलेलं आहे. जसा घरगुती ग्राहकांना सबसिडी दिलेली आहे तशी कमर्शियल आणि इंडस्ट्रीयलच्या ग्राहकांना त्यांनी डेप्रिशिएशन आणि टॅक्सेशनमध्ये बेनिफिट मिळवून देत ही गोष्ट. आणि परत जे हेवी इलेक्ट्रिसिटी बिल्स आहेत ते कमी करून मिळेल, कमी होतं त्याच्यामध्ये ते आहे. आणि एनर्जी इंडिपेंडंट तर होणारच आहे ही गोष्ट, त्याच्याबद्दल काही शंकाच नाहीये. पण पहिला जो शेअर होता 1-2% तो आता 50 ते 60% आलेला आहे. मोठे मोठे पॉवर प्लांट्स इंडियामध्ये चालू आहेत. म्हणजे पूर्वी सोलरचं प्रमाण नगण्य होतं पण आता सगळ्यात मॅसिव्ह लेवलला सोलर गेलेलं आहे. त्याच्यामुळे त्याची म्हणजे सौर क्षेत्राची घोडदौड ही कंटिन्युअस राहणार आणि ती नंबर 1 ला येणार एवढं तुम्ही सांगू शकतो तुम्हाला. सर तुमची सोलार एनर्जी कंपनी आहे पण लोकांनी एनर्जी सेव्हिंग करावी म्हणून तुम्ही काय सांगाल त्यांना किंवा काय करताय तुम्ही? सोलर कंपनी आहे आणि लोकांनी सेव्हिंग करावे यासाठी बेसिकली आम्ही प्रोजेक्ट तर लावतोच, त्याच्यामधून एनर्जी स्टोरेज आणि सेव्हिंग तर होतच. पण सेव्हिंग होण्यासाठी आता एक उदाहरण घेऊयात. एखादी सोसायटी आहे, त्यांचं 1 लाख रुपये बिल आहे, त्यांना एक 50 किलोवॅटचा प्रोजेक्ट पाहिजे. पण त्यांच्याकडे जर वॉटर मोटर्स किंवा लिफ्ट्स किंवा काही LED लॅम्प्स, जुन्या ट्यूब्स या ज्या गोष्टी त्या जुन्या असतील तर काय होतं जनरली इलेक्ट्रिकल अप्लायन्सेसमध्ये किंवा या मोटर अशा गोष्टींमध्ये जशा जुन्या गोष्टी होतात तसं त्याचा करंट वाढतो आणि तो पॉवर जास्त घ्यायला सुरुवात होतो, त्याचं लाईट बिल जास्त येतं. बऱ्याच वेळा आम्ही त्यांचे अनालिसिस करतो. आम्ही नुसतं प्रोजेक्ट विकत नाही, तर प्रोजेक्ट 50 किलोवॅटचा प्रोजेक्ट आम्ही 45 किलोवॅटला किंवा 40 किलोवॅटला कसा देता येईल आणि त्यांची शाश्वत ऊर्जा बचत कशी होईल ते सांगतो त्यांना. आम्ही त्यांचे ऑडिट करतो. बऱ्याच वेळा त्या मोटर्स ज्या असतात की ज्या जास्त करंट घेत असतात त्याचं सर्व्हिसिंग करायला सांगतो. बऱ्याच वेळा त्यांना एनर्जी ऑडिटच्या अंतर्गत ट्यूबलाईट्सचे LEDs करायला सांगतो. या गोष्टीमधून बऱ्याच वेळा त्यांचं वैयक्तिक कन्झम्पशन कमी होऊन सोलर प्रोजेक्ट पण कमी लागतो त्यांना. म्हणजे हे आम्ही करत असतो. ह्या गोष्टी जरी सोसायटीजला असतील त्याच गोष्टी आपण इंडस्ट्रीयलला सुद्धा करतो, घरगुती ग्राहकांना सुद्धा या गोष्टी आम्ही सजेस्ट करतो आणि ज्याच्यामधून ऊर्जा बचत ही निश्चित शाश्वत असते. बरोबर. मग अशी तुम्ही म्हटलात तसं की आम्ही फक्त प्रोजेक्ट नाही करत, तर काय USP आहे तुमची? USP म्हणायला गेलात तर याच्यामध्ये असं की आम्ही हा बिझनेस म्हणून नाही करत नुसतं. तर एखाद्या घरावर किंवा एखाद्या इंडस्ट्रीवर प्रोजेक्ट करायचा असेल तर प्रोजेक्ट ठोकून जाणे हा एक प्रकार आहे. बरोबर. आम्ही प्रोजेक्ट ठोकत नाही. आम्ही तो प्रोजेक्ट जेव्हा लागतो ना त्या इंडस्ट्रीचं आणि घराचं त्या लोकेशनला लँडमार्क म्हणून कन्वर्ट करतो. तो प्रोजेक्ट त्या घराला इंडस्ट्रीला कसा साजेसा दिसेल अशा पद्धतीनंच आम्ही त्याचं स्थापना करतो, त्याचे रिझल्ट्स देतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही बेसिक USP ती आहे, आम्ही ग्राहकांचे त्या लेवलला एनर्जी स्टोरेज, एनर्जी सेव्हिंग हे कशा पद्धतीने जास्तीत जास्त करता येईल आणि परत त्या प्रोजेक्टचं ॲस्थेटिक्स कसं चांगलं दिसेल अशा पद्धतीने पण या गोष्टी करतो. ग्राहकांना नुसतं प्रोजेक्ट विकणे आणि तिथून निघून जाणे हा उद्योग नाही, तर याचं एज्युकेशन दिलं जातं. त्यांना सोलर म्हणजे काय हे सांगितलं जातं, त्यांना पूर्ण सेवा दिली जाते. आणि सोलर हा विषय एका दिवसाचा नाहीये, हा विषय हा प्रोडक्ट नाहीये, तर हा प्रोजेक्ट आहे. त्याला 5 वर्षाची AMC ही
फ्री ऑफ कॉस्ट दिली जाते. 5 वर्ष त्याच्याला कुठल्याही पद्धतीचा बिघाड झाला तर त्याला कंपनी जबाबदार असते. आम्ही त्यांना सेवा पुरवतो आणि अशा पद्धतीने आम्ही सेवा पुरवल्यात की तो ग्राहक आम्हाला परत 4 ग्राहक देतो. हाच आमचा बेसिकली फार मोठा युएसपी. ग्राहक हाच मुळात आमचा फार मोठा युएसपी. बरोबर. आणि प्रत्येक बिझनेसमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे की त्या बिझनेसचा USP काय आहे, कसं लोक त्यांच्याशी कनेक्ट होत आहेत, कसं इतरांना आपला बिझनेस रेफर होतोय, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मुळात आमचा बिझनेसच असा आहे की आमची जी पॅशन आहे तीच आमची हॉबी आहे, तोच आमचा बिझनेस आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये उतरल्यावर जे काम करायला समाधान मिळतं ते अगदी मनापासून मिळतं. आमच्या टीम बिल्डिंग जी आहे, टीमला पण आम्ही एकवाक्यता आलेली आमच्या, म्हणजे एकसुरीपणा आलेला आहे, ज्याच्यामध्ये एखादं काम दिलं, एखादी SOP दिली तर त्यांना आता बघावं लागत नाही, तर ते त्याच क्वालिटीने, त्याच परफॉर्मन्सनी आणि त्याच स्टँडर्ड्सनी ते काम पूर्ण करतात आणि त्याचा रिझल्ट हा उत्तमच येतो. बरोबर. डेक्कन रेस सोलार आणि क्वालिटी हे कॉम्बिनेशन आहे असं मी ऐकलंय, काय सांगाल त्याबद्दल? खरंय. ऍक्च्युली आता म्हटलं जातं क्वालिटी या शब्दाला, आता खरं तर मी सांगतो की तसा काही फार अर्थ नाहीये क्वालिटी या शब्दाला आमच्या क्षेत्रामध्ये. कारण एखाद्या कस्टमरकडे आपण गेलो ना, तो म्हणतो त्यांनी प्रोजेक्ट केलाय, त्याची प्राइस एवढी आहे, मला तेवढा प्रोजेक्ट करून पाहिजे. मॅडम कसं आहे आजकालच्या जगामध्ये ना, मी मगाशी जसं सांगितलं ना की तुम्हाला जर प्रोजेक्ट फायनल करायचा असेल ना, तुम्हाला ऍपल टू ऍपल कम्पॅरिझन करणं गरजेचं आहे. प्रोडक्टला शक्य, प्रोजेक्टला नाहीये. कुठलीही व्यक्ती आली आमच्याकडे तर आम्ही त्यांना 7 वर्षापूर्वीचा किंवा 8 वर्षापूर्वीचा प्रोजेक्ट दाखवतो, त्याचा परफॉर्मन्स दाखवतो, म्हणजे 2016चा प्रोजेक्ट दाखवतो. आता कालचा प्रोजेक्ट दाखवून तुम्हाला परफॉर्मन्स चांगलाच मिळणार आहे. त्या कस्टमरचे टेस्टिमोनियल्स देतो आम्ही. आमची ही शाश्वती आहे की आमची जी कस्टमर लिस्ट आहे ना, त्याचे नंबर सगळ्यांना ओपन आहेत. कुणीही कुणालाही फोन करायचा प्रायर विचारून आणि त्यांनी आमचा तिथून परफॉर्मन्स घ्यायचा, आमच्या सेवेचा त्यांनी तिथून फीडबॅक घ्यायचा आणि मग त्यांनी प्रोजेक्ट तो फायनल करायचा. आणि तेच आहे त्याच्याशिवाय, त्याच्यामध्ये दुसरं काही नाही. महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये क्वालिटीपेक्षा तुम्ही कुठल्या स्टँडर्ड प्रॅक्टिसेस अवलंबत आहे, तुम्ही कुठल्या सेफ्टी मेजर्स त्याच्यामध्ये घेतलेले आहेत, तुम्ही ओरिएंटेशन त्याचं कसं दिलेलं आहे, तुम्हाला रिझल्ट कसा मिळालेला आहे, याच गोष्टी याच्यामध्ये मॅटर करतात. आणि सगळ्यात शेवटी की तुम्ही जर या गोष्टी सगळ्या अवलंबत असाल तर तुम्हाला निश्चित याच्यामध्ये नफा हा तो होतोच, पण तुमचा ग्राहक हाच तुमचा नफा राहतो. कारण एक ग्राहक तुम्हाला परत 4 ग्राहक जोडून देत असतो. बरोबर आहे. सोसायटी प्रोजेक्ट करणं इझी आहे की अवघड आहे? असं म्हटलं जातं की सोसायटी प्रोजेक्ट मध्ये कुणी हात घालत नाही, पण त्याच्यात आमचा हातखंड आहे. कारण सोसायटी, आमच्याकडे सोसायटीज, हाऊसिंग सोसायटीज मध्ये काम करण्याचा अनुभव तगडा आहे. आम्ही अगदी 3 मजली बिल्डिंगच्या सोसायटीपासून 50 मजली बिल्डिंगच्या सोसायटीपर्यंत कामं केलेली आहेत. तिथं काय होतं, तिथं टीम असते, एक कमिटी असते, त्यांचे AGMs असतात, SGMs असतात. तर त्याच्यामध्ये बेसिकली त्याच्यामध्ये कमिटी फॉर्म करून एक 8-10 सदस्य असतात. प्रत्येकाच्या कुठल्या ना कुठल्या एजन्सीज, कंपनीज ओळखीच्या असतात. सगळे ते कोटेशन कॉल करतात, प्रपोजल्स कॉल करतात, प्रेझेंटेशन होतात. आता एखादं कोटेशन कॉल केलं तर 10-12 कंपनीज येतात. बरोबर. इथं आम्ही सोसायटीला बिलाची माहिती देतो, अनालिसिस करून देतो, त्यांचं काही शॅडो अनालिसिस असतात त्या देतो आम्ही करून, काही गोष्टींना मोबदला घेतो, काही गोष्टी आम्ही त्यांना फ्री ऑफ कॉस्ट देतो, त्यांना बिलिंगची माहिती देतो सगळी, त्यांनी वापरलेल्या गोष्टी आणि येऊ घातलेल्या गोष्टी किंवा येऊ घातलेला त्यांचा म्हणजे कन्झम्पशन, काही भविष्यातले कन्झम्पशन्स आहेत त्याचा त्यांना अवेअरनेस करून देतो. त्याच्यानंतर त्यांची मिटिंग घेतो. तिथं प्रेझेंटेशन हे गरजेचं असतं आणि तुमच्या पूर्वीच्या ग्राहकांचे दाखले त्यांना द्यावे लागतात आणि त्याच्यानंतर ते सिलेक्ट करून, कारण सोसायटीमध्ये बऱ्याच वेळा गटतट असतात तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी होत राहतात. पण शेवटी सोसायटीचा कॉमन अजेंडा जो असतो ते उत्कृष्ट काम आणि योग्य रिझल्ट याच गोष्टीचा असतो. त्याच्यामुळे ती लोक
आमच्या कंपनीचं बॅकग्राऊंड, आमच्या कंपनीचं क्रेडिबिलिटी, आमच्या कंपनीला लोकांनी दिलेला एवढा सपोर्ट हे बघून निश्चित आमचा जो स्ट्राईक रेशो आहे तो 80% आहे. म्हणजे 100 ग्राहकांना जर आम्ही कोटेशन्स दिले किंवा प्रेझेंटेशन दिले तर 80% आमच्याकडे कन्वर्ट होणारं पब्लिक आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने क्लोजिंग होतं ते. आणि सोसायटीला काम करण्याचा अनुभवच खूप चांगला आहे. सोसायटीत एक चांगली गोष्ट होते की एक माणसाशी ओळख इकडे आपण वैयक्तिक ग्राहकाशी करतो, ते सोसायटीमध्ये काम करताना एकदम 30 लोक, 50 लोक, 1000 लोकांची ओळख होते आणि त्याच्यामधून जो डेटाबेस परत ग्राहक निर्मिती होते तो तर ऍड ऑन बोनस होतो आमच्या. त्यामुळे ते कधी आम्हाला आवडतं. तुमच्या प्रोफाईलपेक्षा खूप वेगळं काम करताय तुम्ही, त्याबद्दल काय सांगाल? प्रोफाईल जे आहे मुळात व्यावसायिक तर आहेच मी. हे माझं 23वं वर्ष आहे व्यवसायामध्ये. वैयक्तिक अंग जर बघायला गेलं तर मी आर्टिस्ट आहे. मी कविता करतो, मी कंपोजिंग पण करतो, कधीतरी थोडंसं स्टेजवर इकडे तिकडेही करतो. काही इव्हेंट आम्ही होस्टिंग करतो आणि थोडं फिरण्याची आवड आहे. त्याच्यामुळे मी व्यक्तिलेखन करतो. एखादी व्यक्ती बसली, मला भावली तर मी लिहितो. हा स्वभाव आहे मुळात. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी होत राहतात आणि लोकांमध्ये राहिल्यामुळे गप्पा मारायला खूप आवडतं. त्याच्यामुळे लोकांचा संग्रह खूप आहे आयुष्यात. लोक चांगलीच भेटलीत मला आत्तापर्यंत आणि त्याच्यातूनच मला उद्योग निर्मितीला ती मला उपयोगाला पडतात. ते खूप मदत करतात. मित्र असेल, सोसायटी असेल किंवा लोक असतील, त्यांच्याकडून खूप मला उद्योग उभारण्याला मदत मिळते आणि हाच माझा तीच माझी USP आहे आणि FD पण तीच आहे. फिक्स डिपॉझिट पण माझे लोक हेच आहेत. बरोबर. डेक्कन रेस स्वतःला पुढच्या 5 वर्षात कुठे पाहते सर? डेक्कन रेस पुढच्या 5 वर्षात स्वतःला फार मोठं पाहत आहे. एक तर व्यवसाय याच्या दृष्टीनं, दुसरी गोष्ट म्हणजे सामाजिक स्तरावर आणि तिसरी गोष्ट म्हणजे लोकांना अपग्रेडेशनच्या स्तरावर खूप मोठं पाहत आहे. मुळात 2003ला ही व्यावसायिक सफर सुरू झालेली होती. तेव्हा हार्डली लाखांमध्ये असणारा बिझनेस आता करोडोमध्ये आलेला आहे. आता लवकरच तो 9 डिजिट होईल पुढच्या 5 वर्षात, असं एक गट फिलिंग आणि ते होईलच नक्की. 2003मध्ये जेव्हा बिझनेस सुरू केलेला होता तेव्हा बॅटरी, इन्व्हर्टर्स, स्टॅबिलायझर्स आम्ही 2 व्हीलरवरून म्हणजे पुण्यावरून सातारा, कराड, फलटण या इकडे मोरगाव, बारामती अशा खूप ठिकाणी आम्ही 2 व्हीलरवर जायचो. कधी कधी तर ते बॅटरी इन्व्हर्टर लावून, तो ऑक्टोपस म्हणून प्रकार असतो तो लावून आम्ही जायचो तिकडे इन्स्टॉल करायचो. प्रचंड कष्ट झालेले आतमध्ये. पण एक आहे, त्या कष्टाला मी कधी कष्ट म्हटलं नाही, का ती पॅशन होती. फिरायचीच मुळात पॅशन, म्हणजे त्याला आपण किडा म्हणतो ना, तो पहिल्यापासूनच होता. त्याच्यामुळे फिरायचो, लोक सापडायची. 2003मध्ये त्या आधीच्या व्यवसायामध्ये जी बांधलेली ग्राहक आहेत अजूनही मला तसेच एनर्जी देतात, त्यांच्याशी अजूनही तसेच संपर्क आहे. ती लोक ज्यांनी आधी आमच्याकडे UPS इन्व्हर्टर्स घेतले ते आता आम्हाला सोलार प्रोजेक्टच्या ऑर्डर्स देतात. त्याच्यामुळे हा फार मोठा ठेवा आहे, फार कंपनीला वारसा आहे. आता तिथून झालेली सफर चालू झालेली आहे. आता याच्यानंतर आम्ही एनर्जी स्टोरेजमध्ये येतोय. सध्या आमचे EPC प्रोजेक्ट चालू आहेत, ते कंटिन्युअसली चालू राहणार आहेत. इंडस्ट्रियल, कमर्शियल आणि रेसिडेन्शियल मधले. आम्ही फार्मिंगचे प्रोजेक्ट्स पण आता करतोय, म्हणजे ग्राउंड माउंटेड प्रोजेक्ट्स पण करतोय. ESS ही जी गोष्ट सांगितली, एनर्जी स्टोरेज सिस्टम, याच्यामधून शाश्वत एनर्जी 24 तास तुम्हाला विद्युत पुरवठा व्हावा यासाठी घरं घ्या, हॉटेल, इंडस्ट्रीज, सगळ्या सेक्टर्सला आम्ही ते प्रोडक्ट आता पिच करतोय आणि त्या गोष्टींकडे लोक आता आकर्षित पण होत आहेत. बरोबर. आणि विजेचे दर आता खूप वाढलेले आहेत. म्हणजे 6 रुपयाचे युनिट आता 12 रुपये झालेले. आता घरात घरगुती ग्राहकांमध्ये जर हायर स्लॅबमध्ये असेल तर तो 17-18 रुपयापर्यंत एक युनिट जातं, परवडत नाही. त्याच्यासाठी गरज आहे तुम्हाला स्वतःची वीज निर्माण करणे, ती स्टोरेज करणे आणि ती परत त्याचा पुनर्वापर, या गोष्टींचा तुम्हाला उपयोग होणार आहे. त्याच्यामुळे पुढचं ट्रान्झिशन ते आहे आमचं. परत आम्ही याचा व्यावसायिक आम्ही काही वेअरहाऊसेस घेतलेले आहेत, तिथून आम्ही प्रोडक्ट जे आहेत ते वितरित करतोय. ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये वितरित करतोय. पुण्यात ऑफिस आहे, आपण मुंबईला ऑफिस सुरू केलेलं आहे आणि सांगलीला एक आपलं ऑफिस सुरू करतोय आता.
असे 2 ऑफिसेस सध्या आपल्या अवेलेबल आहेत. सांगलीला सुरू करतोय, ज्याच्यामधून बऱ्यापैकी चांगलं पोटेन्शियल ग्रोथ आहे आणि सगळ्यांची समृद्धी याच्यामधून होऊन जाईल. हे व्यवसायाबद्दल झालं. पुढची गोष्ट म्हणजे सामाजिक स्तरावर की आमच्या व्यवसाय लेवलवर माझ्यासारख्या कंपनीजला जे नवउद्योजक मी मगाशी तुम्हाला सांगितलं त्यांना मदत करण्याचा फार मानस आहे. त्यांच्या हक्कांसाठी भांडायचा फार, झगडायचा फार मानस आहे. त्यांना लोकांना एकत्रित करून त्यांचे प्रश्न संकलित करून ते कमीत कमी त्याचं सोल्युशन किंवा निराकरण कसं करता येईल. आपल्याकडून निराकरण नाही झालं तरी दुसऱ्या कंपनीकडून किंवा MSCDCL किंवा गव्हर्नमेंटच्याच पुढे उभा राहून प्रश्न कमीत कमी त्यांच्या गोष्टी शिथिल करण्याचा मानस आहे. हे व्यावसायिक झालं. तिसरी गोष्ट, नवीन जे उद्योजक येतात किंवा नवीन विद्यार्थी जे आहेत त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांचं परत संकलन करून त्यांना कसं या व्यवसायात उतरवता येईल ते एक आमचं एक मार्गदर्शन आता चालू आहे. नवीन नवीन ITI कॉलेजेस आहेत किंवा 10वी-12वी आहेत, NCTVT कॉलेजेस आहेत, शाळा आहेत. अशा ठिकाणी आम्ही या गोष्टींना पुश करायचा प्रयत्न चालू आहे की जेणेकरून ती एक प्रॉपर ग्रीन इकोसिस्टम तयार होईल आणि प्रत्येक ग्राहकापर्यंत सौर ऊर्जा पोहोचेल आणि प्रत्येक ग्राहकांनी हे अवलंबावं. यासाठी इलेक्ट्रिक म्हणजे हे बॅकबोन असणं गरजेचं आहे. त्यासाठी हे थोडा आम्ही सामाजिक लेवलला पण आमचा प्रयत्न प्रामाणिकपणे चालू आहे. खूप छान गप्पा झाल्या. सोलारबद्दल खूप माहिती मिळाली. बरेच गैरसमज असतात आपल्याला किंवा बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात, पण आज तुमच्यामुळे त्या सगळ्या समजल्या. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच. तर मित्रांनो, हे होते डेक्कन रेस सोलारचे डायरेक्टर मिस्टर मनोज पाटील सर, ज्यांनी आपल्याला सोलारबद्दल बरीच माहिती दिली आणि आपल्या ज्ञानात भर टाकली आहे. जर तुम्हालाही हा एपिसोड आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब असणं खूप गरजेचं आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. बिझनेस टॉक मराठी तुमच्या आमच्यासाठी, यशस्वी उद्योजकांसाठी.